नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद खानोरे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे फक्त आणि फक्त 1000 रुपयाची SIP करून कसे आपण 1.5 कोटी रुपयापर्यंत पोहोचू शकतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये ह्या इम्पॉर्टंट गोष्टी मी टाकलेल्या आहेत. मित्रांनो, फक्त 1000 रुपयाची SIP करायची आणि 1.5 कोटी रुपये कमवायचे. मित्रांनो, आता काही लोक जे बोलतील की बाबा 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष मी कधी बघितलेत, आत्ताच एन्जॉय करूया, आत्ताच लाईफ जगून घ्या. तर मित्रांनो, त्यांना सांगू इच्छितो, जर तुमचा 50,000 रुपये 60,000 रुपये पगार असेल तर तुम्ही घरी येण्यापेक्षा तुम्ही हॉटेलमध्ये राहतात का? चला, हॉटेलमध्ये राहून तुम्ही 40,000 रुपये खर्च करू शकतात. जेव्हा पाहिजे तेव्हा जेवण मागवू शकतात, जेव्हा पाहिजे तेव्हा चहा मागवू शकतात. पण तुम्ही घरी का राहतात? त्याचं कारण आहे, कारण घरी तुमची जी आहे ती बचत ही जास्त होते. आज आपण एका हॉटेलमध्ये राहायला गेलो मित्रांनो, तर कमीत कमी हॉटेलचा रेट जो असतो तो 2 ते 2,500 रुपये असतो. कुठल्याही तुम्ही नगरपालिका एरियामध्ये बघाल तर, महानगरपालिका एरियामध्ये त्याच्यापेक्षा जास्त रेट असतो. पण त्याच नगरपालिका एरियामध्ये तुम्हाला रेंटवरती रूम घ्यायचा असेल तर मित्रांनो, फक्त 6,000 रुपयामध्ये किंवा 7,000 रुपये मॅक्झिमम रेंटवरती ही रूम मिळून जाते. आता जर तुम्ही हॉटेलमध्ये राहणार मित्रांनो, डेलीचे 2,500 रुपये 3,000 रुपये खर्च करणार तर महिन्याचे 90,000 रुपये होतात. आणि हेच जर तुम्ही रेंटच्या घरामध्ये जर राहिला तर 6,000 रुपये फक्त तुम्हाला खर्च होतो. तर मित्रांनो, आपण हॉटेलमध्ये राहतो का? नाही राहत. रेंटच्या भले रूममध्ये राहाल, पण हॉटेलमध्ये आपण राहत नाही. आपली फॅमिली वगैरे सर्व असते. तर मित्रांनो, असा विचार चुकून पण करू नका की 20 वर्ष 25 वर्ष मी कधी बघितले नाही आहे, एवढे त्यावेळेस पैसे मिळून काय फायदा आहे. आता पण आपण सेव्हिंग करतोच ना, आपल्या डोक्यामध्ये सेव्हिंगचा विचार येतोच ना. का तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन राहतात? नाही राहत. प्लस मित्रांनो, अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे त्याच्यामध्ये, मित्रांनो, मध्ये पण तुम्ही पैसे काढू शकतात. जर तुम्हाला वाटलं 5 वर्षात मला विड्रॉ करायचे आहेत, 10 वर्षामध्ये मला विड्रॉ करायचे आहेत पैसे, 15 वर्षामध्ये विड्रॉ करायचे आहेत, 20 वर्षामध्ये विड्रॉ करायचे आहेत, कधीही तुम्ही SIPचे पैसे कधी पण विड्रॉ करू शकतात. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन विचारला जाणार नाही, बाबा तुम्ही का विड्रॉ करतात, कशासाठी विड्रॉ करतात, हे फॉर्मॅलिटी मोठी सारी आहे, असं काहीही होणार नाही. तुम्हाला जेव्हा पाहिजे 2 महिने तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केले, 2 महिने 4 महिने जरी इन्व्हेस्टमेंट केली आणि तुम्हाला विड्रॉ करायचं असेल तर तुम्ही विड्रॉ करू शकता. मित्रांनो, जसं आपल्या घरामध्ये एक पाण्याची टँक असते, प्रत्येकाच्या घरामध्ये आज जर तुम्ही बघितलं तर पाण्याची टँक असते. पाणी आल्यानंतर मित्रांनो, आपण ती भरायला लावतो. टँक 500 लिटरची असून दे, 1000 लिटरची असून दे, मॅक्झिमम 2,000 लिटरची असून दे. एकदम मोठा बंगला कोणाचा असेल तर 5,000 10,000 लिटरची ही टाकी असते गच्चीवरती. तर आपण ती पाणी आल्यानंतर भरायला लावतो मित्रांनो. आणि भरल्यानंतर मित्रांनो, जेव्हा पाहिजे तेव्हा जस्ट नळ सोडतो आणि ते पाणी आपण काढत असतो. बरोबर आहे का? तुम्ही असा विचार करतात की बाबा मी काय टाकी भरत नाही, जेव्हा पण पाणी पाहिजे असेल तेव्हा मी कुठून तरी बाहेरून घेऊन येईल पाणी, असा विचार करतात का? नाही करत. बरोबर आहे. जेव्हा पण तुम्हाला पाणी हवं असेल तर नळ चालू करतात आणि पाणी घेतात. तसंच मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट पण असाच एक प्रकार आहे. जसं आपण पाणी सेव्हिंग करतो मित्रांनो, बरोबर आहे, टाकीमध्ये पाणी सेव्हिंग करतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ते घेतो, तसंच SIP इन्व्हेस्टमेंट आहे मित्रांनो. तशीच SIP इन्व्हेस्टमेंट आहे. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ते विड्रॉ पण करू शकतात. तुमचं कुठलं घरात लग्न असेल, कुठल्याही काही गोष्टी असेल मित्रांनो, तर तुम्ही ते विड्रॉ पैसे करू शकतात. अचानक काही प्रॉब्लेमॅटिक झाल्या काही गोष्टी, भगवान न करे तुम्हाला कधी असा प्रॉब्लेम, हॉस्पिटल लाईट्स वगैरे कधी पैसे लागले वगैरे, तर तेव्हा पण तुम्ही मित्रांनो हे पैसे विड्रॉ करू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आता बघूया की कशा प्रकारे फक्त 1000 रुपये इन्व्हेस्टमेंट करून 1.5 कोटी रुपये आपण कमवू शकतो. तर मित्रांनो, इथं नीट बघा, आता मी काय तुम्हाला दाखवतोय ते SIP कॅल्क्युलेटर आहे. मंथली इन्व्हेस्टमेंट फक्त 1000 रुपये आहे. एक्सपेक्टेड रिटर्न मित्रांनो, आज निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं, मार्केट जे आहे ते 13% आजूबाजू एक्सपेक्टेशन रिटर्न देत आहे मित्रांनो दरवर्षी. मागचा तुम्ही 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्षाचा आढावा घ्या. आता इथं टाइम पिरियड आहे 40 इयर्स, पण तुम्ही घाबरू नका. 40 इयर्स साठी मी तुम्हाला नाही बोलत आहे 40 वर्षासाठी. पण जी व्यक्ती मित्रांनो आज फक्त 20 वर्षाची आहे आणि त्या व्यक्तीला सध्या मध्ये गरज नाहीये, फक्त 1000 रुपये तो कसे पण इन्व्हेस्टमेंट करू शकतो, तर तो व्यक्ती मित्रांनो 60व्या वर्षी मित्रांनो 1,30,00,000 रुपये घेऊ शकतो 60 इयर्सला. पण मित्रांनो, जर तुमचं वय तुम्हाला जर कमी वर्षासाठी पाहिजे असेल तर तुम्ही 5,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करू शकता. इथं 40 इयर्सच्या जागी आपण 20 इयर्स करतोय. 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 40 इयर्सच्या जागी आपण 20 इयर्
किंवा 30 इयर्स करतो आहे, 30 वर्षासाठी जरी आपण इन्व्हेस्टमेंट करतो मित्रांनो, तर 1,88,00,000 रुपये तुम्हाला मिळतात आहे. मित्रांनो, इथं एक मजेदार गोष्ट तुम्ही बघा काय आहे. आपली इन्व्हेस्टमेंट 18 लाख रुपये आहे आणि रिटर्न आहे 1,70,00,000 रुपये. SIP ची हीच गंमत आहे मित्रांनो. 1,70,00,000 रुपये तुम्हाला हा फक्त प्रॉफिट मिळतोय आणि टोटल अमाऊंट तुमची व्हॅल्यू बनते मित्रांनो 1,88,00,000 रुपये. जर तुम्हाला 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, एखादा व्यक्ती बोलतोय बाबा मी 40 वर्षाचा आहे, मला 60व्या वर्षी पैसे पाहिजे, ठीक आहे. तर इथं 20 इयर्सचं आपण बघितलं, कॅल्क्युलेशन केलं तरी पण त्या व्यक्तीला 1,00,00,000 रुपये मिळतात आहे. फक्त 10,000 रुपये दर महिना इन्व्हेस्टमेंट करून. एक्सपेक्टेशन रिटर्न आहे मित्रांनो 13% आजूबाजू आणि टाइम पिरियड आहे 20 इयर्स. तर आता तुमच्यावरती मित्रांनो, जर तुमचं वय जे आहे ते कमी असेल, 20 वर्षाचं असेल, तर तुम्ही 1,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करू शकता. जर तुमचं वय मित्रांनो 40 वर्षाचे आहेत आणि 20 वर्षानंतर पैसे पाहिजेत तुम्हाला, तर तुम्ही 10,000 रुपयाची SIP करू शकता. रिटर्न्स आहेत मित्रांनो, जर तुम्ही बघितलं इन्व्हेस्टमेंट अमाऊंट इथे 24 लाख आहे आणि रिटर्न अमाऊंट आहे 79 लाख रुपीज. म्हणजे रिटर्नची अमाऊंट बघा किती जबरदस्त आहे. हेच ते SIP ची गोष्ट आहे मित्रांनो. SIP मध्ये ज्यांनी आज इन्व्हेस्टमेंट केली मित्रांनो, त्यांना एक चांगला प्रॉफिटच झालेला आहे. कोणालाही विचारा, कुठल्याही तुम्ही मित्राला, तुमच्या मित्राला, मैत्रिणीला विचारा, बाबा SIP मध्ये तू पैसे टाकले तर तुला 2 पैसे फायदा झाला का लॉस झाला, तर तो बोलेल फायदाच झाला. ही SIP ची जादू आहे मित्रांनो. तर नक्की तुम्ही SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट ही करा. तर मित्रांनो, आपण बघितलं कशा प्रकारे छोटी छोटी गुंतवणूक करून कसे आपण 1.5 कोटी रुपयापर्यंत हे पोचू शकतो. मित्रांनो, लक्षात घ्या, आज जेही मोठे व्यापारी झालेत, कितीही मोठे व्यापारी असून दे, पण त्यांनी पण मित्रांनो छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट करूनच ती लोक पुढे गेलेत. लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही सेव्हिंग करायला गेलात मित्रांनो, तर तुम्ही एक मोठे यशस्वी इन्व्हेस्टर बनू शकतात. आज वॉरेन बफे असून दे, राकेश झुंझुनवाला असून दे मित्रांनो, त्यांनी पण सुरुवातीला छोटी छोटी अमाऊंटच इन्व्हेस्टमेंट करत गेले आणि आज ते एवढे मोठे झालेले आहेत मित्रांनो. तसं आपल्याला पण मित्रांनो छोटी छोटी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करून एक मोठा पैसा कमवायचा आहे. मग तुम्हाला भले घर घ्यायचं असेल, गाडी घ्यायची असेल, तर तुम्ही ते पैसे विड्रॉ करू शकतात. तुम्हाला लोन घ्यायची गरज नाही लागणार मित्रांनो. गाडी घ्यायची असेल किंवा घर घ्यायचं असेल तर तुम्हाला लोन काढायची गरज नाही लागणार. ह्याच पैशांना तुम्ही मित्रांनो छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही हे पैसे काढू शकतात, विड्रॉ करू शकतात. आणि आमच्या माध्यमातून तुम्हाला SIP करायची असेल किंवा मग स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा काहीही करायची असेल, तर मित्रांनो जे खाली तुम्हाला नंबर्स दिलेले आहेत त्या नंबर्सवरती कॉल करायचा तुम्हाला. आणि मित्रांनो, आमच्या मार्फत तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली तर सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरकडनं मित्रांनो तुम्हाला रिसर्च रिपोर्ट पण मिळणार आहे की एखादा स्टॉक जो आहे मित्रांनो, हा आत्ता आपण घेतो तर भविष्यामध्ये त्याचा टार्गेट किती असणार आहे. ह्या सर्व गोष्टी मित्रांनो तुम्हाला मोफत देऊ आम्ही. ह्याचे 1ही रुपया चार्जेस घेणार नाही. जस्ट तुम्हाला खाली नंबरवरती कॉल करायचा आहे आणि मित्रांनो आपला स्टॉक मार्केटमधला ABCD पासून सर्वच्या सर्व माहितीही घ्यायची आहे मित्रांनो. आणि त्याचे विनामूल्य असणारे मित्रांनो फी, याची कसलीही फीज लागणार नाही. प्लस मित्रांनो, शेअर मार्केटचं ABCD तुम्हाला शिकायची असेल, म्हणजे शेअर मार्केट म्हणजे नक्की काय असतं, टेक्निकल आणि फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे नक्की काय असतं. जसं मित्रांनो ढग आल्यानंतर आपल्याला कळतं पाऊस येणार आहे, तसं टेक्निकल ॲनालिसिस जर आपण शिकलो तर आपल्याला आधीच कळतं कुठला शेअर हा वरती जाणार आहे आणि कुठला शेअर हा खाली जाणार आहे. म्हणजे कुठल्या शेअरचा कल हा वरचा आहे आणि कुठल्या शेअरचा कल हा खालचा आहे. फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये मित्रांनो आपल्याला कळतं की त्या शेअरची जी आहे ती व्हॅल्यू किती बनते मित्रांनो. आज भले भरपूर स्टॉक असतात मित्रांनो, 500 रुपये चालला असतो, 1000 रुपये चाललेला असतो, पण त्याची इंटरेस्टिंग व्हॅल्यू जी असते म्हणजे ओरिजिनल किंमत ही कोणालाच कळत नसते मित्रांनो. तर त्याची ओरिजिनल किंमत कशी काढायची, काय करायचं. एखादा शेअर जो आहे मित्रांनो फंडामेंटल बघण्यासाठी त्याचं मागचा बॅकग्राऊंड बघणं खूप जरुरीचं आहे मित्रांनो. आज रस्त्यावरती चालणारा माणूस आहे आणि त्यांनी तुम्हाला 5,000 रुपये मागितले, तुम्ही द्याल का? नाही देणार. पण तेच तुमचा मित्र असेल, जवळचा मित्र असेल किंवा नातेवाईक असेल तर तुम्ही त्याला नक्कीच पैसे द्याल. कारण की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की त्याचं स्वतःचं घर आहे, त्याचा एक जॉब चांगला आहे, त्याला हा पगार मिळतोय. तसंच मित्रांनो जर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट आपल्याला करायची असेल तर येणाऱ्या काळामध्ये हा शेअर्स किती चांगला पुढे जाऊ शकतो, किती प्रॉफिटेबल जाऊ शकतो, तर त्यासाठी मित्रांनो त्याचं फंडामेंटल बघणं खूप जरुरीचं आहे. EPS असून दे, PE रेशो असून दे, त्याची शेअर होल्डिंग पॅटर्न असून दे, त्याचा अर्निंग रेशो असून दे मित्रांनो, प्लस त्या कंपनीमध्ये लोन किती आहे, येणाऱ्या काळामध्ये कुठले कुठले प्रोजेक्ट ह्या कंपनीकडे आहे, या सर्व गोष्टी बघणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी मित्रांनो आपला सुपर पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन म्हणजे स्टॉक मार्केटचा कोर्स हा फक्त 499 मध्ये आपण मराठी माणसांसाठी आणलेला आहे. फक्त 499 रुपये मध्ये तुम्हाला हा पूर्णच्या पूर्ण कोर्स मिळणार आहे. त्यासाठी खाली नंबर्सवरती कॉल करायचा आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बनवून हा व्हिडिओ पोचवा. धन्यवाद.